आज सकाळी सकाळी कामाची तारांबळ इतकी उडाली होती, कारण आपण जेव्हा रात्री काम चुकत होत ना, तेच काम आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी दुपटीने लागतं. त्याच्यामुळे मला आज देवाची पूजासुद्धा गडबडीत आटोपावी लागली, कारण की आज श्रीमईच्या बाबांना लवकर ऑफिसला जायचं होतं आणि सोबत टिफिन घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळे मी गडबडीत देवाची पूजा आटोपून घेतली, लगेच दिवा लावलं आणि घेतले लगेच स्वयंपाक करायला. स्वयंपाक करताना आठवलं की मला जो आवळ्याचा ज्यूस प्यायचा होता तो राहूनच गेला. जसं पिले ज्यूस तशी आली तरतरी आणि लागले कामाला भरभरी, कारण मला फटाफट स्वयंपाक आवरायचा होता. सो मी सगळ्यात अगोदर तर स्वयंपाकाचं नियोजन केलं की काय बनवायचं आहे. पण मी आज ठरवलं की आज फक्त बेसन आणि भाकर बनवायची. भाकरीचं तसं मी व्हिडिओ दाखवणार नाही आहे, कारण की मला तितकी परफेक्ट येत नाही. तेवढ्याच उठली श्रीमई, कारण श्रीमईची झोप झालेली होती आणि श्रीमई लगेच लागली व्हिडिओ करायला हाय गुड मॉर्निंग करत. सो श्रीमईचं पण बोलणं इकडे चालू होतं आणि सोबत मी माझं स्वयंपाक पण आवरून घेत होते. लवकरात लवकर बेसन फोडणी घातलं आणि लगेच इकडे भाकर करायला घेतले, कारण की पटापट आवरायचं होतं. सो अशा प्रकारे मी भाकर करू लागले. जसं की मला येतच नव्हती भाकर, पण कसंही करून मी त्याला बनवून घेतलं आणि लवकर तव्यावर टाकली भाजायला. वरी बघ. कुठे घरी चाललो आपण? काय घ्यायला आलो होतो किराणा शॉपमध्ये? बिस्किट पुडा, तांदूळ. हो हो, घरी गेले की दाखवायचं. कुठले तांदूळ आहेत ते? इडलीचे तांदूळ आहेत हो ना. आम्ही उद्या काय करणार आहोत? इडली. ओके चला. संध्याकाळच्या टाईमला मात्र श्रीमई लागली तिच्या फ्रेंडसोबत खेळायला आणि ती चक्क माझ्या कलर्स आणि रांगोळीसोबत खेळायला लागली. आणि खेळणं काय, ती तर वेस्टच करत होती. संध्याकाळी मात्र जेव्हा तिचे बाबा आले ना, तेव्हा तिचं चालू झालं बाबांना शोधणं. का सांगू का? कारण की तिचे बाबा गेटमधून आले आणि लपून बसले होते तिच्यासाठी, तिला म्हणजे तिला भोव करण्यासाठी. सो तिचे बाबा तिला लपून बसले, तिला कळालंच नाही. ती इकडं तिकडं शोधायला लागली. अरे शोधता शोधता तर ती टी व्हीच बघायला लागली, कारण की तिला खूप वेड आहे टी व्हीचं. कारण तिचे सिलेक्टेड व्हिडिओज टी व्हीवर येतात आणि ते तिला बघायला छान वाटतं. कधीतरी दाखवून ती कुठले कंटेंट्स बघते. सो अशा प्रकारे ती बाहेर, आम्ही तिला बोलू लागलो आणि ती आली बाहेर आणि तिला कसंही करून कसंबसं करून बाबाला शोधू लागली. इकडे बघितली तिकडे बघितली, तिला काय बाबा दिसत नव्हते. पण तिची नजर इतकी कटाक्ष आहे की ती बाबांच्या आवाजावरून ओळखले की बाबा कुठे थांबलेले आहेत. खाली उतरली आणि बघितली बाबांना. अरे वा भाऊ, बाबा दिसले बाबा दिसले.